श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवताला नमन. भगवान श्री व्यासदेव, देवर्षी नारद मुनी, श्री शुकदेव गोस्वामी, श्री परीक्षित, महर्षी श्री सूत गोस्वामी, शौनकादी ऋषींसहित सर्व भागवत कथाकार आणि श्रोते भक्त यांना नमन. श्रीमद भागवत महापुराण, स्कंध 5, अध्याय 1. प्रियव्रत चरित्र. परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, महाराज प्रियव्रत भगवत भक्त असून आत्माराम होता, ज्यात गुंतल्यामुळे मनुष्याला आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि तो कर्मबंधनाने बांधला जातो. त्या गृहस्थाश्रमात तो कसा रमला? हे विप्रवर, अशा निस्संग महापुरुषांचा गृहस्थाश्रमाविषयी असा आग्रह असणे मुळीच योग्य वाटत नाही. हे विप्रश्रेष्ठ, ज्यांचे चित्त पुण्यकीर्ती श्रीहरींच्या चरणांच्या शीतल छायेच्या आश्रयामुळे शांत झाले आहे, अशा महापुरुषांची कुटुंबाविषयी खरे म्हणजे आसक्ती असत नाही. ब्रह्मन महाराज प्रियव्रताने स्त्री, घर आणि पुत्र इत्यादींमध्ये आसक्त राहूनसुद्धा कोणत्या प्रकारे सिद्धी प्राप्त करून घेतली आणि कशामुळे त्याचे भगवान श्रीकृष्णांमध्ये अविचल भक्ती निर्माण झाली, याविषयी मला मोठा संशय आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, राजन, तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. ज्यांचे चित्त पवित्र कीर्ती श्रीहरींच्या चरणकमल मकरंदाच्या रसामध्ये डुंबत असते, ते कोणत्याही विघ्नांमुळे अडथळा आला तरी भगवत भक्त परमहंसांना प्रिय भगवंतांचा कथाश्रवणरूपी कल्याणमय मार्ग सहसा सोडित नाहीत. राजन, राजकुमार प्रियव्रत मोठा भगवत भक्त होता. श्री नारदांच्या चरणांची सेवा केल्यामुळे त्याला सहजच परमार्थ तत्वाचा बोध आला होता. तो ब्रह्मज्ञानाची दीक्षा घेणार होता, परंतु त्याचे वडील स्वयंभू व मनूंनी पृथ्वी पालन करण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या सर्व श्रेष्ठ गुणांनी तो संपन्न आहे असे पाहून त्याला राज्य चालवण्याची आज्ञा केली. परंतु प्रियव्रताने अखंड समाधी योगाने आपली सर्व इंद्रिये आणि क्रिया भगवान श्री वासुदेवांच्या चरणी समर्पण केल्या होत्या. जरी पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करणे उचित नव्हते, तरी राज्य करताना आपले आत्मस्वरूप मिथ्या प्रपंचानेही आच्छादित होऊन जाईल, या विचाराने राज्यपद स्वीकारण्यात त्याला रस वाटला नाही. तेव्हा मनात नेहमी या गुणमय प्रपंचाच्या वाढीचाच विचार करणारे आणि त्यामुळेच सर्व जगाचे मनोगत जाणणारे आदिदेव स्वयंभू भगवान ब्रह्मदेव, चारी वेद आणि मरीची इत्यादी आपल्या पार्षदांना बरोबर घेऊन सत्यलोकातून खाली उतरले. आकाशात ठिकठिकाणी विमानात बसलेले इंद्रादी मुख्य देव त्यांचे पूजन करीत होते. तसेच सिद्ध, गंधर्व, साध्यचारण आणि मुनिजन यांचे समूह त्यांची स्तुती करीत होते. अशा प्रकारे ठिकठिकाणी आदर सत्कार स्वीकारित ते चंद्राप्रमाणे गंधमादन पर्वताची खिंड प्रकाशित करीत प्रियव्रताजवळ येऊन पोहोचले. हंस हे वाहन पाहून देवर्षी नारद आपले पिता भगवान ब्रह्मदेव आलेले आहेत हे जाणून स्वयंभू व मनू आणि प्रियव्रतासह ताबडतोब उठून उभे राहिले आणि त्या सर्वांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. हे परीक्षिता, नारदांनी त्यांची पूजा केली आणि गोड शब्दांनी त्यांचे गुण, अवतार आणि मोठमोठे विजय यांचे वर्णन केले. तेव्हा आदिपुरुष भगवान ब्रह्मदेवांनी प्रियव्रताकडे मंद हास्ययुक्त दयार्द्र दृष्टीने पाहिले व म्हटले. श्री ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा, मी तुला सत्यसिद्धांत सांगतो, तो ऐक. अनाकलनीय लीला करणाऱ्या श्रीहरींच्या बाबतीत तू कोणत्याही प्रकारे दोषदृष्टीने पाहू नकोस. मी महादेव
तुझे पिता स्वयंभुव मनू आणि तुझे गुरु हे महर्षी नारदसुद्धा त्यांच्या अधीन राहून त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. त्यांची इच्छा कोणीही देहधारी तप, विद्या, योगबल, बुद्धिबल, अर्थशक्ती, धर्मशक्ती यांच्या जोरावर स्वतः किंवा कोण्या दुसऱ्याच्या साहाय्याने टाळू शकत नाही. सर्व जीवांना त्याच अव्यक्त ईश्वराने दिलेले शरीर जन्म, मरण, शोक, मोह, भय आणि सुखदुःखांचा भोग घेण्यासाठी तसेच कर्म करण्यासाठी नेहमी धारण करावे लागते. वत्सा, ज्याप्रमाणे नाकात वेसण घातलेला पशु मनुष्यांनी लादलेले ओझे वाहतो, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या वेदवाणीरूप दोरीने गुण व कर्मे यांत जखडलेले आम्ही सर्वजण त्यांच्याच इच्छेनुसार कर्मांनी त्यांची पूजा करीत राहतो. आमचे गुण आणि कर्म यांनुसार प्रभूंनी आम्हाला ज्या योनीमध्ये घातले आहे तिचा स्वीकार करून ते जसे आम्हाला ठेवतील त्यानुसार आम्ही सुख किंवा दुःख भोगीत राहतो. जसे एखाद्या आंधळ्याला डोळसाचे अनुकरण करावे लागते तसे आम्हाला त्यांच्या इच्छेनुसार करावे लागते. जसे मनुष्याला जाग आल्यावरही त्याला स्वप्नात अनुभवलेल्या पदार्थांचे स्मरण होते, तसेच मुक्त पुरुषसुद्धा प्रारब्धाचा भोग भोगीत भगवंतांच्या इच्छेनुसार आपले शरीर धारण करतोच. पण या अवस्थेत मी पण नसल्यामुळे विषयवासनांच्या ज्या संस्कारांमुळे दुसरा जन्म होतो तो जन्म त्याला येत नाही. जो पुरुष इंद्रियांच्या अधीन असतो तो जंगलातून भ्रमण करीत राहिला तरी त्याला जन्ममरणाचे भय असतेच, कारण न जिंकलेले मन आणि इंद्रियरूपी 6 शत्रू त्याचा पिच्छा सोडित नाहीत. जो बुद्धिमान पुरुष इंद्रियांना जिंकून आपल्या आत्म्यातच रममाण होतो त्याचा गृहस्थाश्रमसुद्धा त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. ज्याला या 6 शत्रूंना जिंकण्याची इच्छा असेल त्याने अगोदर घरात राहूनच त्यांना वश करण्याचा प्रयत्न करावा. किल्ल्यात सुरक्षित राहून युद्ध करणारा राजा आपल्या प्रबळ शत्रूंना जिंकतो आणि जेव्हा शत्रूंचे सामर्थ्य अत्यंत क्षीण होते तेव्हा तो शहाणा राजा स्वतःच्या इच्छेनुसार वागू शकतो. श्री भगवंतांच्या चरणकमलांच्या कळ्यारूप किल्ल्यात राहून जरी तू या 6 शत्रूंना जिंकले आहेस तरीसुद्धा प्रथम त्या पुराणपुरुषाने दिलेल्या भोगांचा उपभोग घे आणि नंतर निस्संग होऊन आपल्या आत्मस्वरूपात स्थिर हो.